बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. नमस्कार, मी मिलिंद दातार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतोडे गावातून आपल्याशी संवाद साधतोय. उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा कोकणातल्या तरुणाईचं मनापासून स्वागत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी उद्योजकता हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. आज उद्योजकतेच्या अनेक संधी आपल्या देशात निर्माण होऊ शकतात. स्थानिक पातळीवर नवीन उद्योगाची उभारणी करून आपण आपल्यासाठी स्वयंरोजगार आणि इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो. म्हणूनच आज तरुणाईंनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजकतेचा विचार केला पाहिजे. आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर ती एक फार मोठी उद्योजकतेची संधी ठरू शकते. त्या समस्यांचा अभ्यास करून आपल्याला उद्योजकतेच्या अनेक नवीन संकल्पना सुचू शकतील. पण त्यासाठी गरज असेल आपली मानसिकता बदलण्याची, नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उडी घेण्याची. आणि म्हणूनच उद्योजकतेची कास हाच असेल सबका विकास. उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजच्या पहिल्या भागात आपण प्रामुख्याने उद्योजकता म्हणजे काय, आज आपल्या देशात उद्योजकतेची काय गरज आहे, उद्योजकतेबाबत आपण आज का सजग झालं पाहिजे, या 3 प्रमुख मुद्द्यांविषयी सविस्तर माहिती घेतली होती. ती माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल असं गृहीत धरून या व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागाची आता आपण सुरुवात करूया. व्हिडिओ सिरीजमधील या दुसऱ्या भागात आपण प्रामुख्याने उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक कोणाला म्हणता येईल, उद्योग म्हणजे काय, आणि तसेच कोणत्याही नवीन उद्योगाची उभारणी करण्यासाठी आपल्याला लागणारी उद्योजकीय संसाधनं कोणती, या विषयावर आता आपण मूलभूत माहिती घेऊया. उद्योजकता ही प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात दडलेली एक उपजत क्षमता आहे. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बऱ्याच अंशी सुप्तावस्थेत असते. ही क्षमता योग्य प्रकारे शोधली तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वात दडलेला उद्योजक शोधण्यात नक्कीच यश मिळेल. ही क्षमता शोधली आणि योग्य प्रकारे विकसित केली की कोणतीही व्यक्ती एक यशस्वी उद्योजक होऊ शकेल. पण त्यासाठी आवश्यकता असते स्वचा शोध घेण्याची. आपल्या व्यक्तिमत्वात असलेली उद्योजकता ही क्षमता आपण शोधली की मग आपल्याला उद्योजक होण्याची स्वयंप्रेरणा मिळते आणि या स्वयंप्रेरणेतूनच आपण आवश्यक संसाधनांची योग्य सांगड घालून नवीन उद्योगाच्या उभारणीचा ध्यास घेतो. थोडक्यात एखादी नवीन संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एखाद्या नवीन उद्योगाची उभारणी करण्याच्या आपल्या कृतीला आपण उद्योजकता असं म्हणू शकतो. उद्योजक ही एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्वयंप्रेरणेने आपल्या व्यक्तिमत्वात दडलेला उद्योजक शोधून काढते. आपल्या व्यक्तिमत्वातील उद्योजकतेची क्षमता विकसित करण्याचा निश्चय करते. ही व्यक्ती नाविन्यपूर्ण संकल्पनेतून किंवा डोळ्यासमोर आगळावेगळा दृष्टिकोन ठेवून नवीन उद्योगाची उभारणी करते. उद्योजक ही व्यक्ती कायमच भोवतालच्या परिस्थितीविषयी सजग आणि जागरूक असते. म्हणूनच ही व्यक्ती समस्या आणि त्या समस्येवरील उपाय तसेच मागणी आणि पुरवठा यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरते. ही व्यक्ती नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी धोका आणि जोखीम पत्करण्याच्या स्वयंप्रेरणेतून उद्योजकतेची कास धरते. ही व्यक्ती सतत कार्यमग्न म्हणजेच बिझी असते आणि ही कार्यमग्नता उद्योगाच्या माध्यमातून नैतिकतेने जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी असते. उद्योग ही एक प्रणाली आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिस्टीम असं म्हणतो. उद्योग ही प्रणाली प्रत्येक देशातील अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते
मागणी तसा पुरवठा हेच या प्रणालीतलं मुख्य तत्त्व असतं. ग्राहकाची गरज या प्रणालीला कायम कार्यरत ठेवते. ग्राहक हा या प्रणालीचा केंद्रबिंदू असतो. ही प्रणाली प्रामुख्याने संसाधनांचं रूपांतर ग्राहकाला हव्या असलेल्या उत्पादनात किंवा सेवेत करते. कच्च्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचं रूपांतर आपल्याला हव्या असलेल्या उत्पादन किंवा सेवेत म्हणजेच पक्क्या मालात करणं, अशा प्रकारे या प्रणालीचं कार्य चालतं. नफा आणि ग्राहकांचं संपूर्ण समाधान हाच ही प्रणाली राबवण्यामागचा मुख्य उद्देश असतो. नफा आणि ग्राहकाचं संपूर्ण समाधान या दोन्ही गोष्टी उद्योग नावाची प्रणाली चालू ठेवण्यास कारणीभूत ठरतात. या दोन्ही गोष्टींशिवाय ही प्रणाली चालूच शकणार नाही. ग्राहकाचे समाधान हे प्रामुख्याने उत्पादनाची योग्य किंमत, वेळेत पुरवठा, विक्रीपश्चात सेवा, ग्राहकाशी नातेसंबंध आणि उत्पादनाची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असते. समाधानी ग्राहक म्हणजे जास्त विक्री आणि जास्त विक्री म्हणजे जास्त नफा. आणि म्हणूनच स्थानिक बाजारपेठेतील मागणी हीच प्रत्येक नवीन उद्योगाच्या उभारणीसाठी आणि तो उद्योग कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असणारी अतिशय महत्त्वाची अशी ऊर्जा असते. समाधानी ग्राहक हा या प्रणालीचा केंद्रबिंदू असतो. ग्राहकाशी संवाद साधून ग्राहकाच्या बदलणाऱ्या मानसिकतेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या प्रणालीत आपल्याला आवश्यक ते बदल करावे लागतात. या प्रणालीत संसाधनांची गुणवत्ता, प्रक्रिया आणि प्रक्रियेतील प्रत्येक पायरीची गुणवत्ता तसेच पक्क्या मालाची गुणवत्ता अतिशय काळजीपूर्वक तपासावी लागते. या प्रणालीचं अतिशय उत्तम व्यवस्थापन प्रत्येक उद्योगाच्या भरभराटीस कारणीभूत ठरतं, यात शंकाच नाही. कोणत्याही उद्योगाच्या उभारणीसाठी स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात. मागणी आणि पुरवठा यांच्यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेऊनच आपण कोणत्या उत्पादन अथवा सेवेची निर्मिती करायची हे ठरवलं जातं. मग त्या उत्पादन किंवा सेवा निर्मितीची प्रक्रिया ठरवली जाते. मग त्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ यांचा विचार केला जातो. एकूण उत्पन्न आणि होणारा खर्च यांचाही अभ्यास केला जातो. आणि मग या सर्व घटकांसाठी लागणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन केले जाते. उद्योग नावाची प्रणाली कार्यरत ठेवण्यासाठी उद्योजकाला अनेक संसाधनांची योग्य प्रकारे सांगड घालावी लागते. कारण ही सर्व उद्योजकीय संसाधनं एकमेकांना पूरक आणि एकमेकांशी संलग्न असतात. या सर्व मूलभूत संसाधनांना व्यवस्थापनशास्त्रात 6Ms+1D असं म्हणतात. यातला पहिला M म्हणजे मार्केट म्हणजेच बाजारपेठ. दुसरा M म्हणजे मेथड म्हणजेच प्रक्रिया. तिसरा M म्हणजे मटेरियल म्हणजेच कच्चा माल. चौथा M म्हणजे मशिनरी म्हणजेच यंत्रसामुग्री. पाचवा M मॅनपॉवर म्हणजेच मनुष्यबळ. सहावा M म्हणजे मनी म्हणजेच पैसा. आणि या सगळ्यात महत्त्वाचं संसाधन हा डेटा म्हणजेच माहिती. या सर्व संसाधनांबद्दल आता आपण अधिक माहिती घेऊया. उद्योगाच्या संकल्पनेनुसार आपण कोणतं उत्पादन बनवायचं किंवा कोणती सेवा पुरवायची हे एकदा ठरलं की मग त्यानुसार स्थानिक बाजारपेठेचा म्हणजेच मार्केटचा अभ्यास करावा लागतो. यात स्थानिक बाजारपेठेतील मागणी, पुरवठा आणि स्पर्धा हे 3 घटक महत्त्वाचे असतात. स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत नवीन उद्योगाच्या उभारणीला चालना देते. म्हणूनच स्थानिक बाजारपेठेतील मागणी म्हणजेच मार्केट हे उद्योग उभारणीसाठी लागणारं
सर्वात महत्त्वाचं आणि पायाभूत संसाधन आहे. स्थानिक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर आपला उद्योग कधीच उभा राहू शकणार नाही. म्हणूनच उद्योग उभारणीत स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. यासाठी स्थानिक बाजारपेठ अहवाल म्हणजेच प्रायमरी लोकल मार्केट सर्वे तयार करून स्थानिक बाजारपेठेचे विश्लेषण म्हणजेच लोकल मार्केट ॲनालिसिस करणे गरजेचे असते. मार्केट सर्वे किंवा मार्केट ॲनालिसिस यांची विस्तृत माहिती आपण एका वेगळ्या भागात अभ्यासणार आहोत. स्थानिक बाजारपेठेच्या अभ्यासानंतर आपण कोणतं उत्पादन बनवायचं किंवा कोणती सेवा पुरवायची हे निश्चित केलं जातं. यानंतर आपलं उत्पादन बनवण्याची किंवा सेवा पुरवण्यासाठीची प्रक्रिया किंवा पद्धत म्हणजेच मेथड ठरवावी लागते. यात अगदी कच्च्या मालाचा विक्रेता ठरवण्यापासून ते पक्क्या मालाची विक्री आणि ग्राहकाकडून होणाऱ्या वसुलीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश करावा लागतो. यात कच्चा माल खरेदी करणे, त्याची योग्य प्रकारे साठवणूक करणे, कच्च्या मालाच्या गुणवत्तेचे तपासणीचे निकष तयार करणे, कच्च्या मालाची गुणवत्ता तपासणे, एकूण उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक पायरीनुसार अर्धपक्क्या मालाच्या गुणवत्ता तपासणीचे निकष तयार करणे, अर्धपक्क्या मालाची गुणवत्ता तपासणे, पक्क्या मालाच्या गुणवत्ता तपासणीचे निकष तयार करणे, पक्क्या मालाची गुणवत्ता तपासणे आणि त्यानंतर त्या मालाचे पॅकेजिंग आणि वितरण आणि सर्वात शेवटी ग्राहकाकडून होणाऱ्या वसुलीपर्यंतच्या सर्व पायऱ्यांची नोंद केली जाते. यालाच मेथड असं म्हणतात. व्यवस्थापनशास्त्रात याच मेथडला किंवा अशा प्रकारच्या नोंदीला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असंही म्हणतात. आपण बनवित असलेलं उत्पादन किंवा सेवा यांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस किंवा मेथड एकदा निश्चित झाली की मग उत्पादन निर्मिती किंवा सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची म्हणजेच मटेरियलची यादी तयार केली जाते. या यादीत कच्च्या मालाबरोबरच पूरक आणि पॅकेजिंगसाठी लागणारे मटेरियलही समाविष्ट केले जाते. या यादीला व्यवस्थापनशास्त्रात बिल ऑफ मटेरियल असं म्हणतात. बिल ऑफ मटेरियल या संकल्पनेची विस्तृत माहिती आपण उत्पादनाची किंमत ठरवणे या वेगळ्या भागात घेणार आहोत. बिल ऑफ मटेरियल तयार केल्यानंतर आपल्या उद्योगात उत्पादन निर्मिती किंवा सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची म्हणजेच मशिनरीची यादी तयार केली जाते. नंतर आपली मेथड आणि मशिनरीच्या यादीनुसार आपल्या उद्योगात काय प्रकारचे मनुष्यबळ म्हणजेच मॅनपॉवर लागेल याचाही विचार केला जातो. या विचारात मटेरियल आणि मॅनपॉवर यांची स्थानिक पातळीवरची उपलब्धता फार महत्त्वाची असते. शेवटी या सर्व संसाधनांची योग्य सांगड घालण्यासाठी किंवा या संसाधनांच्या योग्य व्यवस्थापनासाठी किती पैसा लागेल याचेही आर्थिक नियोजन केले जाते. या आर्थिक नियोजनाविषयीची विस्तृत माहिती आपण प्रकल्प अहवाल या वेगळ्या भागात घेणारच आहोत. आपण या अगोदर चर्चा केलेल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास फक्त आणि फक्त डेटा म्हणजेच माहितीच्या विश्लेषणावर अवलंबून असतो. यासाठी आपल्याला आपल्या उद्योगात व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे अत्यंत गरजेचे असते. योग्य माहिती योग्य ठिकाणी, योग्य वेळेत, योग्य स्वरूपात, योग्य किमतीत मिळणं म्हणजे माहितीचं अचूक व्यवस्थापन. यात माहिती गोळा करणं, माहिती साठवणं, माहितीचं वर्गीकरण करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने माहितीचं विश्लेषण करणं इत्यादी सर्व घटकांचा समावेश होतो. माहितीच्या अशा योग्य व्यवस्थापनाने आपल्याला अचूक निर्णय घेणे सहज शक्य होते. आपल्या अचूक निर्णय क्षमतेमुळे अनेक वेळेला
व्यवसायातील धोक्याचं रूपांतर आपण संधीत करू शकतो आणि उद्योजक म्हणून हेच आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. उद्योजकतेशी ओळख ही व्हिडिओ सिरीज तुमच्या व्यक्तिमत्वातला उद्योजक घडवण्यासाठी आहे. हा संवाद तुम्हाला कंटाळवाणा होऊ नये म्हणून आज इथेच थांबतो. आता पुन्हा भेटूया उद्योजकतेशी ओळख या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या भागात. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.